हवी शपथ काय हळू 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 आरामात आरामात आरामात। मित्रांनो, हे सिंगल रॉडवरती जे आपण मूर्त्या बघतो ते असतातच, पण ही जी परळच्या महाराजाची मूर्ती आहे पूर्ण अशी 45 डिग्रीमध्ये पूर्ण अशी स्लिप केली आहे मित्रांनो। 45 डिग्रीचा अँगल आहे, काय कळत नाही कशी बनवली आहे, पण खरंच सांगतो खूपच सुंदर मूर्ती। मित्रांनो, काय केलं आहे कसं केलं आहे अजून पण डोळ्यांवरती विश्वास बसत नाही आहे, पण जे दृश्य जे तिथल्या पब्लिकनी बघितलं आणि जे तिकडचे गणेश भक्त होते मित्रांनो, खरं सांगतो मी अशी मूर्ती आजपर्यंत नाही झाली आहे मुंबईच्या इतिहासामध्ये। पूर्ण टोटली ग्रॅव्हिटी वापरून आणि जो वेल्डिंग जॉब केला आहे आणि पूर्ण 45 डिग्रीमध्ये जी मूर्ती वाकवली आहे मित्रांनो, सॅल्यूट आहे अरुण दादाला। परळचा महाराजा दरवर्षी बॅलन्सिंग जॉबवालीच मूर्ती असते, पण उभ्या रॉडवरती मूर्ती बघितलेली आपण, पण ही पूर्ण स्लिप केलेली मूर्ती पहिल्यांदा बघितली। तर चला आपण ती मूर्ती बघूया आणि मी हे आगमन सोहळ्याचे दृश्य तुमच्यासमोर टाकत आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ। आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, परळचा सम्राट आहे, खूपच सुंदर अशी मूर्ती आहे आणि काही शेवाळे यांनी बनवलेली तुम्ही बघू शकता, उंच आणि खूपच सुंदर अशी मूर्ती। ही शपथ मित्रांनो, परळचा महाराजा बघा, खतरनाक एकदम। मित्रांनो, संपूर्ण सिंगल रॉडवरती बनवलेली 45 डिग्रीची मूर्ती आहे। मित्रांनो, इतका खतरनाक बॅलन्सिंग जॉब ही पहिलीच मूर्ती बघतोय मी, ही इतकी खतरनाक बॅलन्सिंग जॉबवाली मूर्ती आहे मित्रांनो। खूपच जगावेगळी मूर्ती आणि बॅलन्सिंग जॉब बघू शकता परळच्या महाराजाचा, एका रॉडवरती उभी असलेली मूर्ती आहे मित्रांनो, खतरनाक। अरुण दादा मानला तुला।
मित्रांनो, ही मूर्ती आता मंडपामध्ये घेऊन चालले त्यांच्या गल्लीतनं. परळ मार्केटमधली मूर्ती आहे, परळच्या महाराजाची. मित्रांनो, खरंच शब्द नाही आहे त्या मूर्तीसाठी. अप्रतिम अशी कलाकृती आहे मित्रांनो. थोडंसं रिस्की वाटत होतं, पण खूपच सुंदर आणि अप्रतिम मूर्ती आपल्या आगमनासाठी आता आपल्या मंडपात जात आहे मित्रांनो. ही मूर्ती बघायला नक्की या परळ मार्केटमध्ये. सुंदर मूर्ती आहे मित्रांनो. जितकी तारीफ करू तितकी कमी आहे आणि शब्द नाही आहेत ॲक्च्युली.